नमस्कार. अस्सल मराठी चव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण मेथी चना मसाला कसा करायचा ते बघूया. तर त्यासाठी बघा ही एक मेथीची जुडी आहे. स्वच्छ निवडून धुवून मी बारीक चिरून घेतलेली आहे आणि ही चना डाळ अर्ध्या वाटीपेक्षा थोडीशी जास्त आहे, ती भिजवून घेतलेली आहे. हा एक कांदा आहे बारीक चिरलेला, त्यानंतर हा एक टोमॅटो आहे बारीक चिरून आणि आलं लसणाची पेस्ट. तर सुरुवातीला आपण ही जी भिजवलेली चना डाळ आहे ती आपण कुकरला लावून ती चांगली 2 शिट्ट्या करून घेऊन शिजवून घेऊया. तर या ठिकाणी बघा मी कुकरमध्ये ही भिजवलेली चना डाळ चांगल्या 2 ते 3 शिट्ट्या करून एकदम आपल्याला खूप जास्त शिजवायची पण नाही, असं बारीक असं कूक होईल. 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. आपण करू आता चना मसाल्याची तयारी. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल छान आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे. 1-1.5 पळी तेल टाकलेलं आहे बघा. तेल छान असं गरम झालेलं आहे. आता त्यामध्ये आपण टाकूया जिरे. जिरे मस्त असे तडतडले की आपण त्याच्यामध्ये हा जो बारीक चिरलेला कांदा होता हा कांदा आपण टाकूया. आता कांदा आपल्याला चांगला गुलाबीचा रंगावर येईपर्यंत छान असा परतून घ्यायचा. कांद्याचा रंग बदलत आहे असं लक्षात आलं की आपण त्याच्यामध्ये हा टोमॅटो टाकू आणि हा टोमॅटो पण आपल्याला कांद्यासोबत छान असा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा टोमॅटो मऊ झालेला आहे. आता आपण ही आलं लसणाची पेस्ट टाकू. हे पण आपल्याला छान अशी मिक्स करून छान परतून घ्यायची. आता याच्यामध्ये बघा काही मसाले टाकण्यासाठी मी काढलेले आहेत. त्यामध्ये बघा हे आहे लाल तिखट, जिरे पावडर, धने पावडर आणि हळद. तर हे हा काढलेला सगळा मसाला आपण या साहित्य याच्यात टाकून घेऊ कढईमध्ये आणि छान असं मिक्स करूया. मस्त आपल्याला या सर्व असं मिश्रणाला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. छान आता बघा तेल सुटत आलेलं आहे कांदा टोमॅटो आणि या मसाल्याला. तर आता या वेळेला आपल्याला ही जी चिरून ठेवलेली मेथी होती ती मेथी आपण याच्यात टाकूया. आणि ही टाकलेली मेथी आपल्याला मस्त अशी परतून घ्यायची छान मऊ होईपर्यंत. या पद्धतीनं मेथी आपली चांगली आता मऊ झालेली आहे. याच्यामध्ये आता आपल्याला या वेळेला आपण जी शिजवलेली चना डाळ होती ही चना डाळ पण आपल्याला या मेथीमध्ये टाकून घ्यायची. या चना डाळीसोबत जे पाणी होतं ते पाणी पण आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे, जेणेकरून की आपली भाजी ही थोडीशी रसरशीत राहील, एकदम कोरडी कोरडी होणार नाही. दरवेळेसची बघा मेथीची भाजी आपण एकच पद्धतीनं करतो, त्याच्यामुळं आपल्याला मेथी पण नको वाटते खायला. या पद्धतीनं एक वेळेस तुम्ही मेथी चना मसाला करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आता टाकूया चवीपुरतं मीठ.
आता या कढईवर आपण झाकण ठेवूया आणि एक 5 मिनिटासाठी याला चांगली वाफ काढून घेऊ. बघू आपण. मस्त, खूपच छान झाली बघा आपली ही मेथी चना मसाला. तर बघा असा आपला हा मेथी चना मसाला तयार आहे. सुंदर दिसते भाजी आणि चवीला पण अप्रतिम लागते. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.